तलाठी भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू देत, मराठी व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ते मराठी व्याकरणामध्ये पण सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक कोणता, तर समास. आणि मग आत्तापर्यंत आपण समासाचे काही प्रकार शिकलेलो आहोत. आता समासाचा द्वंद्व समास हा प्रकार आपल्याला शिकायचा आहे. खरं तर अगदी सोपा, मात्र जर समजावून घेतला नाही आणि जर कन्फ्युजन झालं तर खूप अवघड जाणार असा हा टॉपिक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्वंद्व समास लक्षात कसं ठेवायच्या त्याच्या काही ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं तर द्वंद्व समास म्हणजे काय समजून घ्या. द्वंद्व समास म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्हीही पदे मुख्य असतात. आता दोन्हीही पदे मुख्य म्हणजे काय हे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. पहिलं पद, दुसरं पद. ज्यांनी आधीचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी समासाचे यापूर्वीचे सगळे लेक्चर पाहायचे आहेत. आता द्वंद्व समास म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्हीही पदे मुख्य असतात. मग ती दोन्ही पदे कोणत्या शब्दांनी जोडली जातात, आणि, व किंवा अथवा या शब्दांनी जोडली जातात. आता कसं ते मी तुम्हाला हळूहळू समजावून सांगते. आता याची उदाहरणं आता आपण काही पाहूयात. आता समासाची द्वंद्व समासाची उदाहरणं कोणती आहेत, राम लक्ष्मण, नवरा बायको, खरे खोटे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की समासाचा कोणताही प्रश्न आला की अंदाजे उत्तर देण्याऐवजी सगळ्यात पहिल्यांदा जो शब्द आहे, जो सामासिक शब्द आहे, त्या शब्दाचा तुम्हाला विग्रह करायचा आहे. विग्रह करणं कंपल्सरीच आहे. जर तुम्ही शब्दाचा विग्रह करून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची सवय लावली तर समासाचा तुमचा एकही प्रश्न चुकत नाही. मग आता राम लक्ष्मण याचा विग्रह काय, बरं त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची. मग ह्या समासाचा विग्रह तुम्ही करणार कसा, म्हणजे ऐनवेळी परीक्षेमध्ये एखादा शब्द पाहिला आणि त्याचा मनानेच काहीतरी विग्रह करायचा का, तर नाही. मग समासाचा अभ्यास करताना प्राधान्यानं तुम्हाला ही गोष्ट पण करायची असते की नेहमी विचारले जाणारे सामासिक शब्द कोणते आहेत, मग त्या सामासिक शब्दांचे विग्रह काय आहेत ते तुम्हाला 4, 5, 6 वेळा वाचून ठेवायचे आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये त्याचा विग्रह लगेच आठवतो आणि मग त्या विग्रहावरून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता राम लक्ष्मणचा विग्रह काय होतो, राम आणि लक्ष्मण. नवरा बायकोचा काय होतो, नवरा आणि बायको. खरे खोटेचा विग्रह काय होतो, खरे किंवा खोटे. बरोबर. म्हणजेच विग्रह म्हणजे काय रे, की मूळ शब्द आपल्याला जो बोलायचा असतो मात्र आपण काटकसर करून हा शब्द बोललेला असतो. बरोबर. म्हणजेच काय, नवरा आणि बायको आले असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो, ते नवरा बायको आले. किंवा चला आता खरे किंवा खोटे करू असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो, चला काय खरं खोटं आहे ते करून घेऊ. ओके. म्हणजेच या शब्दांचा विग्रह तुम्हाला आधी करणं महत्त्वाचं आहे. आता द्वंद्व समासाचे काही प्रकार आहेत. या प्रकारातले जे शब्द आहेत ते आपण शिकूयात. म्हणजे ते शब्द जरी आले तरी ह्या प्रकारावरून तुम्हाला ओळखता येईल की हा द्वंद्व समासाचा कोणता प्रकार आहे. आता द्वंद्व समासामध्ये प्रकारांवरती सुद्धा म्हणजे त्याच्या उपप्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे 3 प्रकार आहेत. पहिला आहे इतरेतर, दुसरा आहे वैकल्पिक आणि तिसरा आहे समाहार. मग आता यातला जो सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. आता इतरेतर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे 2 शब्द आपण म्हणतो, ह्या जी 2 पदं म्हणतो ती आणि व या 2 शब्दांनी जोडलेले असतात. आणि किंवा व वापरलेला असतो. कसं, आता आई बाप हा शब्दाला आपण काय म्हणतो, आई आणि बाप. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. माय लेकरे, माय आणि लेकरे. विटी दांडू, विटी आणि दांडू. म्हणजेच काय, ज्या शब्दांचा विग्रह करताना मध्ये आणि किंवा व हे 2 शब्द वापरले जातात ते असतात इतरेतर द्वंद्व. आता हे खालचे शब्द पहा. हरिहर. आता माय लेकरेमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं वाटू शकतं की माय लेकरेचा विग्रह वेगळा होतो, मात्र माय लेकरेचा विग्रह हाच होतो, माय आणि लेकरे. हरिहरचा विग्रह होतो हरी आणि हर. अहि नकुलचा होतो अहि आणि नकुल. 21चा काय होतो, 1 आणि 20. म्हणजे 21 हा शब्द सुद्धा इतरेतर द्वंद्वमध्ये येतो, लक्षात ठेवायचा आहे. तसंच 21 सारखं समजा 31 हा शब्द आला तर 1 आणि 30 हा सुद्धा कशामध्ये येणार, इतरेतर द्वंद्वमध्ये येणार. आता कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. ब्रह्मा विष्णू महेश हा शब्द थोडा ट्रिकी वाटतो. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश नेमका कशात येणार, तर लक्षात ठेवा, जरी हा प्रश्न पेपरला दिसला तरी ब्रह्मा विष्णू आणि महेश असा याचा विग्रह होतो. त्यामुळे हा शब्द सुद्धा इतरेतर द्वंद्वमध्येच येतो. कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली असा त्याचा विग्रह होतो. आता हे जे शब्द आहेत आत्ता मी तुम्हाला सांगितलेच, मात्र एकदा व्हिडिओ पॉज करा आणि या शब्दांचे मी सांगितलेले विग्रह तुमच्या लक्षात आहेत का ते एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. मग आता ह्या इतरेतर द्वंद्व लक्षात ठेवायचा कसा, म्हणजे आणीव समजलं, पण मग जिथं आणीव आहे तो इतरेतरच, हे याची ट्रिक आहे का, तर हो, याची ट्रिक मी केलेली ट्रिक अशी आहे की अगदी सोपी. इतरेतर या शब्दाची फोड करायची. इतरेतर म्हणजे काय, इतर आणि इतर.
लक्षात ठेवायचं. हे पण एक 10-12 वेळा तुम्ही म्हटले ना फक्त इतरेतर म्हणजे इतर आणि इतर, इतर आणि इतर. मग आता इतर आणि इतरमध्येच मध्ये काय आलाय रे, आणि आलाय. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दोन शब्दांच्या मध्ये, दोन पदांची फोड करताना जेव्हा मध्ये आणि हा शब्द येतो तो झाला इतरेतर द्वंद्व समास. ओके, काय म्हणायचं त्याला, इतरेतर द्वंद्व, इतर आणि इतर. आय होप की ही ट्रिक तुम्हाला समजली असेल. इतरेतर द्वंद्व समजला नसेल तर परत थोडं पाठीमागं जायचं आहे, परत एकदा समजून घ्यायचं आहे आणि मग पुढच्या प्रकाराकडे आपण जाणार आहोत. बरं, आता पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक म्हणजे काय, आता तुमचा जो पेपर असतो आपण त्याला काय म्हणतो, विकल्प. विकल्प म्हणजे पर्याय. मग पर्याय कधी असतात, हा निवड किंवा तो निवड. ही आईस्क्रीम खायची की ती आईस्क्रीम खायची. म्हणजे जेव्हा मध्ये किंवा, अथवा किंवा वा हे 3 शब्द येतात है ना, तो ड्रेस घेऊ किंवा हा ड्रेस घे किंवा तो ड्रेस घे असं आपण म्हणतो ना. तर तो किंवा, अथवा आणि वा जेव्हा मध्ये असतात त्याला आपण म्हणतो वैकल्पिक. वैकल्पिक करून आपल्या लक्षात यायला पाहिजे, वैकल्प म्हणजे विकल्प. बरोबर. आता खरे खोटे काय होणार, खरे किंवा खोटे. आता याच्यामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे 3-4 है ना, किंवा आपण म्हणतो ना 4-5, 4-5 ग्लास पाणी पिलो. तर हे 3-4, 3-4 म्हणजे 3 आणि 4 होत नाहीत, ते काय होतात 3 किंवा 4 है ना. तिथे किती लोक होती रे, 10-12 लोक असतील. म्हणजे 10 असतील किंवा 12 असतील, 10 किंवा 12 असतील. 10 आणि 12 असतात का, नाही. म्हणजे 3-4चा काय विग्रह होतो, 3 आणि 4, सॉरी 3 किंवा 4 किंवा 3 वा 4. म्हणजे लक्षात ठेवा 3-4 हा वैकल्पिक द्वंद्वमध्ये आहे. आता तसंच अजून कोणते शब्द आहेत, बरे वाईट, बरे किंवा वाईट. पास नापास, तुमचं पास नापास कळलं का, आपली आजी म्हणते आज मुलाचा निकाल आहे त्याचं पास नापास कळलं का, पास किंवा नापास. ओके. पाप पुण्य. आता ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी होतात का, पाप किंवा पुण्य. एकतर तुमच्या हातून पाप घडेल किंवा पुण्य घडेल. धर्म किंवा अधर्म. न्यायान्याय म्हणजे काय, न्याय अधिक अन्याय. म्हणजे याची फोड अशी होते, त्यालाच आपण काय म्हणतो, न्याय किंवा अन्याय. सत्यासत्य म्हणजे सत्य किंवा असत्य. मग आता याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा 3-4 शब्द सोडला म्हणजे 3-4, 10-12, 25-30 हे असे काही शब्द येतील ते वैकल्पिक द्वंद्वमध्येच आले. मात्र त्याच्या व्यतिरिक्त इतर जे शब्द आहेत हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे वैकल्पिक द्वंद्वची तीच ट्रिक आहे की वैकल्पिकमध्ये जे 2 शब्द येतात ना त्याला त्याच्यावरून तुम्ही एकतर विकल्पावरून लक्षात ठेवू शकता, म्हणजे मध्ये किंवा आलाय विकल्पामुळे, आणि दुसरं म्हणजे व वरून विरुद्धार्थी असं पण लक्षात ठेवू शकता की हे जे 2 शब्द आहेत बघा ना, बरे वाईट एकमेकांचा विरुद्धार्थी आहे. पास नापास, धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय, पाप पुण्य, खरे खोटे, हे कसे तर एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. मग विरुद्धार्थी म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अगदी सिंपल याची ट्रिक आहे. ओके. आता पुढच्या प्रकारावर जाऊया, तो म्हणजे समाहार द्वंद्व. आता समाहार द्वंद्वमध्ये काय असतं की सोबत इतर गोष्टींचा पण समावेश असतो. कसं म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, इतरेतरमध्ये आपण राम लक्ष्मण पाहिलं, म्हणजे राम आणि लक्ष्मण हे दोघंच आहेत. बरोबर. आता वैकल्पिकमध्ये आपण काय पाहिलं, खरे खोटे. खरे किंवा खोटे या दोन्हीपैकीच आहेत. मात्र समाहारमध्ये जेवढं सांगितलेलं असतं ना त्याच्यापेक्षा जास्त असतं. म्हणजे कसं, समजा आपण काय म्हणतो चहा पाणी झाला का, म्हणजे आपण चहा आणि पाणी पिऊन येतो का, तर नाही. चहा पाणी सोबत अजून गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत. म्हणजे काय येऊ शकतं, तुमचं बिस्किट येऊ शकतं, ब्रेड येऊ शकतं, तुम्ही काही नाश्ता करत असाल तो येऊ शकतो. हो चहा पाणी झाला असं आपण म्हणतो. अगेन समजा मीठ भाकर, मग काय आपण म्हणतो मीठ भाकर खाल्ली का, म्हणजे मीठ आणि भाकर घेऊन खातो का आपण, त्याचा अर्थ होतो की जेवण केलं का. भाजीपाला, मी बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन येते, म्हणजे मी एखादी भाजी आणि कसलं तरी पाला घेऊन येते का, नाही, मी बऱ्याचशा गोष्टी घेऊन येते ना, त्याला आपण काय म्हणतो भाजीपाला. तसंच बाजार हाट. आता हाट हा बाजार याचाच समानार्थी शब्द आहे. मग बाजार हाट म्हणजे काय, बाजार आणि इतर गोष्टी म्हणजे किराणा असेल, तुमचे कपडे लत्ता घेणं असेल, त्या सगळ्यालाच आपण काय म्हणतो बाजार हाट झाला का. अंथरून पांघरून, आता आपल्याला कुठे फिरायला जायचं असलं आपण काय म्हणतो अंथरून पांघरून सोबत घेतलं का, म्हणजे फक्त अंथरून आणि पांघरून सोबत घेतो का, सोबत आपले कपडे इतर वस्तू पण आपण घेत असतो. पानपत्रावळ. पानपत्रावळ म्हणजे जेवणाची समजा पंक्ती बसायची आहेत तर काय म्हणतात, पानपत्रावळीची व्यवस्था झाली का, म्हणजे पानं घेऊन येतात का, फक्त पत्रावळी असतात का, तर पत्रावळी, पाणी पिण्यासाठी ग्लास किंवा बसण्यासाठी व्यवस्था, या सगळ्याला आपण काय म्हणतो पानपत्रावळीची व्यवस्था झाली का. तसंच घरदार, म्हणजे आपण काय म्हणतो का रे तुला काही घरदार नाही का, त्याचा अर्थ फक्त घर आणि घरादार असा होतो का. घरदार म्हणजे घरदार, संसार, कुटुंबातली माणसं, या सगळ्यालाच आपण घरदार म्हणतो. अगेन पाला पाचोळा म्हणजे काय, फक्त पाला आणि पाचोळा असतो का, त्याच्यामध्ये काड्या असतात, गवत असतं. तसंच केर कचरा. केर कचऱ्यामध्ये पण अनेक गोष्टी आल्या, फक्त केर आला का, नाही. सेम कपडा लागता.
सांगायचा भाग हा की समाहार द्वंद्वमध्ये असे काही शब्द असतात की ज्यांच्यासोबत इतर गोष्टींचा पण समावेश असतो. लक्षात ठेवायचं. मग इतर संसार सगळा वाढलेला असतो. आता ह्याची ट्रिक काय आहे? समा नावाची एक मुलगी आहे आणि तिचा संसार. समाहार समाचा संसार, एवढं लक्षात ठेवा. समाहार द्वंद्व म्हणजे समाचा संसार. एक 5-10 वेळा हे सुद्धा तुम्ही म्हटले वाचले की लक्षात राहील. समाहार समाचा संसार. संसार म्हणजे काय रे? सगळ्याच गोष्टी. म्हणजे म्हणते मीठ भाकर पण सोबत सगळा संसार आहे है ना. म्हणतोय घरदार पण सोबत सगळा संसार आहे. त्याला आपण काय म्हणतो? समाहार म्हणजे समाचा संसार. आता ह्या मी तुम्हाला माझ्या ट्रिक देते, ज्या मी वापरल्या किंवा मी अजूनही वापरते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पण काही छान सोप्या ट्रिक्स असतील तर त्या तुम्ही बनवू शकता. ओके. आता हे 3 मुख्य टाईप आपण पाहिले द्वंद्व समासाचे. पण आता कन्फ्यूज होण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्या मी सांगते. म्हणजे ही स्लाईड तर सगळ्यात महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. सगळ्यात पहिलं तर समजा कागद बिगत हा कोणत्या समासाचा प्रकार आहे असं जर प्रश्न विचारला तर काय सांगाल तुम्ही? किंवा शेजारी पाजारी, खाना खुना, ओळख पाळख, हे 4 शब्द आपण आधी पाहूयात. मी तुम्हाला काय सांगितलंय? कोणताही शब्द तुमच्यासमोर आला आणि तुम्हाला जर विचारलं की हा कोणत्या सामासिक शब्दातला प्रकार आहे तर काय करायचं? सगळ्यात पहिलं त्याची फोड करायची. आता कागद बिगतची काय फोड होते? कागद आणि बिगत होतं का? नाही. कागद किंवा बिगत होतं का? नाही. प्रत्येक कागद असं काही होतं का अव्यय भावसारखं? नाही होत. मग शेजारी पाजारीची काय होती? शेजारी किंवा पाजारी असं काही होतं का? नाही. खाना खुनाची फोड होते का? नाही होत. ओळख पाळखची होते का? पाळखला काही अर्थच नाही आहे. तसं या खानाला पण काही अर्थ नाही आहे, पाजारीला पण काही अर्थ नाही आहे, या बिगतला पण काही अर्थ नाही आहे. बरोबर. आता तुम्ही जर अव्ययी भाव समासाचं म्हणजे पहिलं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जे प्रत्यय लागत होते ना त्याला काही अर्थ नव्हते. जसे की समजा बिन तक्रार, त्या बिनला काही अर्थ नसायचा, मात्र त्या बिनमुळं तक्रारचा अर्थ बदलायचा आणि तो बिन अजून बऱ्याच शब्दांसोबत पण यायचा है ना. किंवा गैर अजून बऱ्याच शब्दांसोबत पण यायचा. पण इथं तसं काही आहे का? नाही. बिगत अजून कुठे वापरला जातो का? नाही वापरला जात. पाजारी कुठे वापरला जातो का? नाही वापरला जात. म्हणजे हे फक्त बोलताना वापरायचे शब्द आहेत, यांना कुठलाही अर्थ नाही. त्यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. आता ह्या अभ्यस्त शब्दांचे पण प्रकार आहेत, त्याचं पण लेक्चर आपण घेणार आहोतच. म्हणजेच काय रे? लक्षात ठेवा, यांची फोडच होत नाही, हे सामासिक शब्द नाहीत. ओके. आता संख्यांबाबतचे कन्फ्युजन आहे ते आपण दूर करूयात. काय? आता आपण पाहिलं 3.5 हा कोणत्या समासातला प्रकार आहे? आपण कर्मधारय तत्पुरुष समास, ज्यांच्या लक्षात आहे तत्पुरुष समासाचं लेक्चर, 3.5ची मी फोड काय सांगितली होती? साडे हे 3चं काय आहे? विशेषण आहे. बरोबर. 3.5 म्हणजे 3 आणि अर्धा, तर साडे हे 3चं विशेषण आहे. मग विशेषण कुठं असतं रे? आपण पाहिलं होतं कर्म करायचं सोडून मग खन लावत बसतो. कोण? तो कर्मधारय तत्पुरुष समास आहे ना. म्हणजे विशेषण म्हणजे तारीफ करत बसते ना. 3ची तारीफ झाली आहे साडे अशी, तर मग कर्मधारय. ज्यांच्या लक्षात असेल ट्रिक त्यांना आठवलं असेल, नसेल त्यांनी परत एकदा लेक्चर पाहून घ्यायचं. ओके. म्हणजे 3.5 हा शब्द कुठे जातो? कर्मधारय तत्पुरुषमध्ये जातो. बरं. आता नवरात्र हा शब्द पहा. म्हणजे काय? फोड करायच्या आधी नवरात्रींचा समूह. आता याच्यामध्ये ग्रुप आला आहे. मी काय सांगितलं? 2-3 ग्रुप, अनेक जणांचा ग्रुप आला, त्याला आपण काय म्हणतो रे? द्विगु तत्पुरुष समास. म्हणजे नवरात्र हा द्विगुचा प्रकार आहे. आता 21 हा शब्द आपण पाहिला. 21 म्हणजे 1 आणि 20. आता इथं आणि आलाय ना, मग आणि कुठे येतो? इतर आणि इतर. बरोबर. म्हणजे आणि येतो इतर-इतरमध्ये. इतर-इतर द्वंद्व समास. आणि 4-5 म्हणजे 4-5 मुलं आली, 4 किंवा 5 असतील म्हणजे किंवा आलाय ना, मग किंवामध्ये काय आलं रे? वैकल्पिक. बरोबर. 4-5 हा आला वैकल्पिक. आय होप की या गोष्टी ज्या कन्फ्युजन करणार आहे तुमच्या लक्षात आल्या असतील. असं अजूनही तुमचं जर कशात कन्फ्युजन होत असेल ना तर मला ते कमेंटमध्ये तुम्ही विचारत जा, आपण त्याबद्दल पण डिस्कस करूयात. ओके. आता हा टॉपिक शिकल्यानंतर ह्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन. आपल्या टेलिग्रामवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत असतात. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, श्रद्धा खैरे ज्ञानगुरु प्रबोधिनी. ओके. त्याच्यावर जायचं, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आता मराठीचा अभ्यास कुठून करायचा असा पण प्रश्न मला अनेक जण विचारत असतात. तर मोरा वाळिंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक उत्तम आहे. सोबत बाळासाहेब शिंदे सरांचं पण पुस्तक काही जणांकडे आहे, ते सुद्धा पुस्तक सुंदर आहे. मग या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक पुस्तक वापरू शकता तुमच्या मराठीच्या अभ्यासासाठी. दोन्ही पुस्तकं वापरले तरी पण चालेल, पण तितका वेळ असला पाहिजे. म्हणून एका पुस्तकातून जास्तीत जास्त आउटपुट घेण्याचा प्रयत्न करा. पुस्तकं जवळपास मिळत नसतील, मी त्याचे पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. ओके. आता आपला जो यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हा लेक्चर पाहताय, या यूट्यूब चॅनलवरती अनेक लेक्चर्स येत असतात. तुम्ही जर पहिल्यांदा चॅनल आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या परीक्षेमध्ये खूप जास्त फायद्याचे होतील असे अनेक कंटेंट, असं अनेक टॉपिक आपण घेत असतो. दुसरी गोष्ट, क्विज येत असते आपल्या टेलिग्राम चॅनलवर, जो आपला टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानगुरु प्रबोधिनीचा. आता टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळतात, माझ्या ट्रिक्स मी सांगते. आता या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलंच, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवण्याचा आपला प्रयत्न आहे.
आणि लाईव्ह शंका समाधान आपलं होत असतं. म्हणजे मी दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह येत असते. त्या लाईव्हमध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करत असतो. त्यामुळे अजून आपल्या यूट्यूबला, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सॲपला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता तलाठी भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल, आपण कमेंट ऑफ द डे घेऊ, त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची राहिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल कोणत्याही परीक्षेत, तर तुमचं नियोजन महत्त्वाचं आहे. आता या कमेंट ऑफ द डेमध्ये सुद्धा आपला जो मित्र आहे स्नेहल अडसूळ मैत्रीण आहे, तर त्या मैत्रिणीने आपल्याला सांगितलेलं आहे की 150 दिवसांची जी स्ट्रॅटजी मी दिलेली आहे त्या स्ट्रॅटजीबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आणि एवढ्या मोठ्या अभ्यासक्रमाचे दैनंदिन उद्दिष्ट साध्य करण्याचा तुमचा प्रयत्न खरंच प्रशंसनीय आहे. थँक्यू सो मच स्नेहल. आणि तुम्हाला सुद्धा ही गोष्ट मला सांगायची आहे की 150 दिवसांची आपली स्ट्रॅटजी तयार आहे आणि ती स्ट्रॅटजी आपण सुरू करणार आहोत 15 ऑगस्टपासून, आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशीपासून. अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, तुमच्या स्वतःच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी तयार करा आणि 15 ऑगस्टपासून आपण जे चॅलेंज घेणार आहे 150 दिवसाचं, त्या चॅलेंजसाठी तयार राहा. जेणेकरून फक्त तलाठीच नाही तरी तर सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला त्या 150 दिवसाच्या अभ्यासाचा फायदा होणार आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे लेक्चर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. थँक्यू सो मच. आणि येणारे सर्व लेक्चर तुम्ही नक्की पहा.